माझी प्रियाला प्रीत कळेना। अजून अशी एखादी काही गोष्ट आहे जी मला त्रास होईल म्हणून तुम्ही लपवले असेल तर सांगून टाका। मी शेवटचं विचारतोय। नाही बाबा, अजून काही नाही लपवलेलं। ठीक आहे, रात्र झाले खूप, झोपायला जा सगळे। जागरण करून प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीयेत। उद्या सकाळी बघू काय ते। मला खरंच खूप वाईट वाटतंय रे तुझ्याबद्दल। मला मला तुला सहज मदत करता येऊ शकते रे, पण मला तुझा असा चेहरा बघताना ना आत्मिक समाधान मिळतं रे। एका पॉइंटला वाटतं की सगळं नीट होणार आहे आणि आणि अचानक असा प्रॉब्लेम येतो की असं वाटतं आम्ही कधीच एकमेकांचे होऊ शकणार नाही। शमी, अगं असं का बोलतीयस? डोंट वरी, सगळं ठीक होईल। कसलं ठीक आणि कसलं काय चंद्या, मला ना वैताग आलाय। अरे काहीच धड होत नाहीये। अभि जर माझ्यापासून दूर गेला ना तर मी संपून जाईन घरी। एक दिवस जरी मी त्याला भेटले नाही ना तरी माझं कुठेच लक्ष लागत नाही। सुनं सुनं वाटतं सगळं। आणि इथे तर 10 वर्षांचा प्रश्न आहे। माझ्यामध्ये आणि माझ्या करिअरमध्ये मी कोणालाच येऊन देणार नाहीये। माझे स्वप्न जगत असताना मी कोणाच्याही इशाऱ्यासाठी थांबणारी नाहीये। आणि डॅडींना कसं मनवायचंय ते मला करेक्ट माहिती आहे। ते हसतील, नाराज होतील, समजवतील, पण शेवटी मला जे हवंय तेच करतील। माझं नाव पण प्रिया आहे आणि मला जे प्रिय वाटतं मी तेच करणार। $1 कोटीचा चेक? हाताशी आलेला तरुण मुलगा 10 वर्षांसाठी आपल्या माणसाला सोडून, आपल्या घराला सोडून दुबईला जाताना मी नुसता पाहत राहू शकत नाही। बाबा, पण एवढे पैसे तुम्ही आणलेत कुठून? काय नाही, हे आपलं घर गहाण टाकलं मी। एक वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 10 वर्षाचा प्रश्न आहे रे। काय करणार तू तिकडे जाऊन दुबईला? आणि आम्ही कोणाकडे बघून जगायचं? उद्या मेघनाचं लग्न होईल, माधुरीला बाळ होईल, पण मग त्या दोघी आपापल्या वाटेने निघून जाते। मग उरलो आम्ही फक्त दोघे। नाही, तू येशील वर्षातनं 2दा, चांगला महिनाभर येशील। पण मग शमिकाचा विचार केलास का तू? तिला कोणाकडे बघून जगायचं इतकी वर्ष? नाही, तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, मान्य आहे मला, पण प्रेम आहे म्हणून एखाद्याला इतकं वाट बघायला लावायचं का?